सकाळी सकाळी शेण काढलं म्या. त्याच्यानंतर गाय दोयली. गाय दोयनं झाल्यावर मी लगेच दूधही वाटायला गेली. आता उठन मग उठन करून मी चालली गेली. आणि हे कुठं आहे आता? सुनबाई सुनबाई कुठं आहे? सुनबाई कुठं आहे? बरं रूम मध्ये जाऊन पाहतो कुठं गेली तर आवाज येत नाही. बहिऱ्या टपऱ्या म्हणाची बहिरीचा मायच्या घरून आणली तेव्हापासून. ये सुनबाई उठलीच नाही का? इतके वेळ झाला तरी ये सुनबाई. मॅट घेत झाली काय? बहिऱ्या थुत्राची होई नाही करत हाय नाही करत का? मला काय एवढी मॅट समजून राहील का? थुत्राचे उठणं काय बहिरीगिरी झाली काय? तोंडापाशी येऊन राहील तुला तरी तुला ऐकून येऊन राहिलं. काय म्हणता सासूबाई? आतापर्यंत आवाज कोण नाही देऊन राहिली होती? काऊन नाही देऊन राहिली होती? सासूबाई माझ्या कानात होतं ना म्हणून मी आवाज देत होती. मोठी कानातच घालासाठी तुला आणून बसवली नाही इथं. आणि याच्यासाठी बसवली ना तुला घरात मोबाईल पाहासाठी. आणि बरीच आहे ऐदिनार आहे. आणि किती वाजले घड्याळ पाहिजे ना पहिले. कसला सासूबाई मी मोबाईल पाहिजे ना. आता वाजले 11. हो भटक भवाने चांगली लाज नसल्याने सांगून राहिली मोबाईल मध्ये पाहितं. आता किती वाजले? म्या गाई दोयल्या साऱ्या लोकांचे दूध नेऊन दिले घरचे. आणि तू इथं झोपली कामं करायचं राहिलं. तुला काय याच्यासाठी आणली का घरात? झोपून ठेवासाठी मोबाईल पाहासाठी आणून ठेवली काय? हेच शिकवलं का मायना? हो सासूबाई मी माझं काम करते. मला बोलायचं काम नाही. तुम्ही का मला कच्ची खिलाडी समजणार का? मी पक्की खिलाडी आहे म्हटलं. आणि मी माझे काम मोबाईल पाहिजे झाल्यावर मी माझं काम करत होती पूर्ण. आणि तुम्ही करता का माझे काम? माझ्या वाकड्या शिकायचं ना सासूबाई. असं तसं नाही पूर्ण लोक लाईनवर लावून आली आहे म्हणलं मी. बापरे तू लोक लाईनवर लावून आली. आणि मी काय कामी जर नाही म्हटलं खिलाडी. मी त्यापेक्षा टर्रल आहे म्हटलं. सब लाईनवर लावून आली आहे. चाल काम कर म्हटलं. उठ चालतो मोबाईल दे नाही तर फोडून टाकतो मोबाईल. फोडून दे टाकतो मोबाईल हात लावून नाही मोबाईल आता भरून मागून मोबाईल. तुझ्या घरचा का माझ्या घरचा म्हटलं माझ्या बाबांना घेऊन दिला म्हटलं. का उपकार केला का त्या बाबाने घेऊन दिला? असंच मोबाईल पाहासाठी बसासाठी दिला का तुला घेऊन? सांगितलं का तुला सासूच्या घरी गेल्यावर 11 वाजता उठायचं मोबाईल पाहू. 2 वाजता मी बोलावलेली नसती का पसरलीच राहिली असती का मोबाईल पाहत? काही कामागिमाचं काहीच नाही आहे. थोडं मोबाईल ठेव आणि चाल तिकडे काम करायला. मोठीच चालली मला शिकवायला. मोबाईल ठेव इन्ना घेऊन दिला का मला मोबाईल? इच्छा क्रिकेटसाठी मी नोकरानी आहे का? मला नोकरानी तुला एक काम करायला तुलाच करायला लावते एक काम. आणि दाखवते माझा हिंगा. काव झाले का सब काम? नाश्ता गिस्ता झालं काय? काय जर नाश्त्याचं तुमची ते सोन आई दिनारायण कुठली काम नाही केलं म्हटलं. मी सर्व गाई म्हशीचं दूध वाटून आले पण एक कामाला पत्ता नाही. 11 वाजून गेले आणि मस्त मोबाईल पाहून राहिले. हेच शिकलं तिच्या मायनं. ते मी बघतो तिला आता असं कसं असते तर चांगलं तिला शिकवते आता. हो हे बरोबर नाही आहे. तू बरोबर आहे. हे बरोबर नाही आहे. 11-12 वाजता सूर्यनारायण गेल्यावर सारे लोक उठते आणि काय म्हणते सारे इकडे गोष्टी करते म्हटलं लोक. आणि जिसून काहीच काम नाही करत नुसती सासूबाईलाच काम करावं लागते म्हणते. आणि हे बरोबर नाही आहे. तिला तू चांगली हे दे वरालेंग दे चांगली. तू घरी नव्हती तर मी चहाही नाही पेलो म्हटलं. मी तिला आवाज दिला तर काहीच नाही. खोलीमधून हो नाही केलं हा नाही केलं. सुनीच्या खोलीमध्ये जाता नाहीत म्हणून मी घुसलो नाही. मी काही म्हटलं नाही. मी निघून गेलो बाहेर आणि टपरीवर चहा पेलो म्हटलं. मी ते मोबाईलचे बोडे घातले होते ना कानात. कसं ऐकून येईन तिला तुझा हिंगा दाखव की आता. त्याच्या नाही जमणार. हो तो तर दाखवतच मी आता तिला चांगला जबर दाखवते. पाहते तिची कशी असते तर अशी कशी काम करत नाही माझ्या समोरी. ते पहा तुम्ही. जातो मी मग. कर तू तुझं काम पूर्ण व्यवस्थित. सुनबाई लवकर झाडू मार आणि पोछा मार लवकर 2 मिनिटात मार. हो सासूबाई मला का तुम्ही नोकरानी समजले का तुमच्या घरची? तुमच्या पोराने लग्न करून आणलं म्हणून. आणि लवकर मार. माझ्या इकडून जसा होईल तसा मारा. इथं नाही दाखवायची आपली दादागिरी. आपल्या आईच्या मायेच्या घरी दाखवायची. कोणाला मायावरून बोलावून राहिल्या? मी सरळ सासूबाई करून बोलून राहिली. आणि अशा बोल मला माया की माझ्या मायावर नाही बोलायचं सांगून ठेवतं. बघून घे काय म्हणून राहिली. बघ बरं कशी बघते तर पाहते मी तुला काय बघते तर बघ बरं. माया अंगाच्या दूर म्हटलं तुला सांगितलं ना. माया आईच्या घरी फोन करा आणि चालली जाईन म्हटलं मी. तर कोणाला सांगून राहिली? आईच्या घरची धमकी आणि चांगली हिंगत दाखवून तुले. एक दिल्लीशिवाय तूच काही जाग्यावर नाही. तुम्ही मला मारतात. तुम्ही मला मारलं अशा कशा थांबा. माझ्या आईला फोन करते. माझ्या घरी फोन करते मी. एवढ्या मार राहिल्या
आणि तुम्हाला कोण हक्क दिला? आता तर पाहतोच मी तुम्ही कशा कशा मारतात. आता माझा हिंगा दाखवतो तुम्हाला. सासूली मारता लाज वाटते. सासूली मारता मले मारू राहील तू, मले मारू राहिले. आता तर तुला पाहायचंच व कशी असते. आता चांगले आपट तुला धरून जास्त माजल्याने करू राहिली, जास्त माजल्याने करशील नाही का काम? बोल लवकर, करशील नाही काय? नाही आईची इच्छेला फोन करतो. अशा कशा मारता तुम्ही? तर सांगतो तुमचं मारणं कसं असते तर. सांगशे मी मारू नका करण मी. आई मला माफ करा करण मी काम करतो. मी करतो. मारू नका नाव. मग माफी मागून मग काय याच्या पुढं मी आईले फोन करणार नाही. आई मी कधीच असं वागणार नाही. सगळे कामं करण, सगळं व्यवस्थित. असं मी काम चुकारपणा करणार नाही. आणि मी माझ्या आईच्या घरी कधीच काही सांगणार नाही. ते जास्तीचे नखरे चालणार नाही. मी आहे म्हटलं. असं तसं हलती भलती नको समजू. करशील ना काम? सासूबाई करेन मी काम. तुला ना माझ्या हिंगा कसा आहे तर आधी काही बत काढू सांग. आत्ताही बत काढतो तुले. चांगली चोटी गेलून गोल फिरवतो तुले. कुठकी खेडगी किती मारून राहिली मला काय वाटते. भमट तोंडीले. सासूबाई सोड ना हो. सासूबाई किती मारा ना मला. आता अजूनही मारा सांगून ठेवतो. आणि बोलून घे आत्ताच सरळ काम करशील काय? हो सासूबाई आता सगळेच काम करत जाईल. 7:30 उठशील? हो सासूबाई. सकाळी उठल्याबरोबर कधी मोबाईल पाहिशील नाही ना? नाही सासूबाई मी कधीच मोबाईल नाही पाहणार. उठल्यावर पहिले फळा घेशील ना? हो सासूबाई मी पहिले फळा घेईन, मोबाईल कधीच नाही घेईन. ती अंगावर हात घालशील का? आता पहिल्यांदा त्या सगळ्यात मोठी चूक केली. माझ्या अंगावर हात घातला, घालशील का? नाही सासूबाई कधीच नाही घालणार. असं कधीच नाही करणार. काल पायाला आणि माफी माग मला माफ करा सासूबाई. माझं चुकलं. मी असं कधीच करणार नाही. असं चुकीचं मी कधीच वागणार नाही. नाही तर हिंगात दाखवतो. तुम्हाला काही अशी तशी खिलाडी न समज. त्या मोठी लाईन लावली असेल. मी त्याच्यापेक्षा मोठ्या लाईन पाहिल्या म्हटलं. म्या तुझ्याशी मी चांगली बोलली होती. चांगल्याने विचारून राहिली. चांगल्यानं काम कर म्हटलं. माझ्यासोबत तोंडावर तोंड आली घेऊन राहिली होती. हो सासूबाई मी काम करतो. माझ्याला कामं पडल्या. जातो मी काम करतो. चाल चांगली सारखी कामं कर लवकर. त्याच्या सासऱ्यासाठी चहा मार. सकाळी उठले ते बिचारे त्याची सारी दरदड होऊन गेली. मी दूध वाटायला गेली होती तर चहाने करून देणं झालं तिकडून एक कप. हो करतो सासूबाई.